सांगलीच्या कुटुंबातील 10वीच्या मुलानं दिल्लीमध्ये आत्महत्या केली। शिक्षकांच्या जाचाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय। मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून त्यानं आत्महत्या केली आहे। आज खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर या मूळ गावी त्याच्यावरती अंत्यसंस्कार होतील। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 4 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दिल्लीतल्या सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांकडून छळ होत असल्याचा आरोप त्या विद्यार्थ्याचा होता। शौर्य प्रदीप पाटील असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। या शौर्य दिल्लीमध्ये 10वीत शिकणाऱ्या शौर्य पाटील या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली। या शौर्य पाटीलचे वडील प्रदीपजी पाटील आपल्या सोबत आहेत। खरं तर तुम्ही त्या घटना झाली त्या दिवशी इकडं कोल्हापूरमध्ये होता, काय झालं नेमकं तुम्हाला सुरुवातीला सांगा। ही घटना मंगळवारी झाली। माझ्या आईचं ऑपरेशन झालं होतं, आई ICU मध्ये होती, तेव्हा मी कोल्हापूरला ऑपरेशनसाठी आलो होतो। सकाळी 7 सव्वा 7 वाजता माझा मुलगा ड्रायव्हर त्याला शाळेत सोडून आला आणि तो ड्रायव्हर त्याची वाट बघत होता, पण 1:45 वाजता त्याच्या ड्रायव्हरला तो भेटायला आला नाही। त्यामुळं ड्रायव्हरने घरी फोन केला की तो अजून आलेला नाही। मग त्याच्या मित्रांनी पण फोन केला की आज शौर्य ड्रायव्हर बरोबर गेला, तर त्याचा एक मित्र आहे सरदार, त्यांनी त्याला गाडीत ओढून बसवण्याचा प्रयत्न केला, पण तो तरीही बसताना मेट्रोकडे गेला। मग त्याने त्या मित्राने माझ्या बायकोला फोन करून सांगितलं की आज शौर्य आला नाही आणि तो मेट्रोकडे गेला। मला 2:45 वाजता फोन आला की तुम्ही शौर्य पाटीलचे पेरेंट्स बोलताय का? म्हटलं हा। तर त्याचा असा एक राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवरून तो पुलावरून पडला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, कुठे घेऊन? त्याला आम्ही सांगितलं की BL कपूरमध्ये घेऊन जावं। सुरुवातीला तुम्हाला हा इन्सिडेंट वाटला की चुकून पडला? आम्हाला वाटलं की काहीतरी ऍक्सिडेंट झालाय, इन्सिडेंट झाला असं मला वाटलं। तुम्हाला केव्हा लक्षात आलं की ही आत्महत्या आहे? जेव्हा पोलिसांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्याच्यासाठी सांगितलं की सुसाईड नोट त्याच्याजवळ सापडले। तेव्हा आम्हाला समजलं की सुसाईड नोट म्हणजे आत्महत्याच केलेली आहे। मग त्या सुसाईड नोटमध्ये आम्ही बघितलं, नंतर रात्री 10 वाजता त्या मुलांशी आमची चर्चा झाली। गेली 6-8 महिन्यापासून तो सांगत होता की या टीचर्स मला त्रास देत आहेत, की मी पॅरेंट्स मिटिंगलाही गेलो होतो, पण प्रत्येक पॅरेंट्सना जसं सांगतात की तुमचा मुलगा थोडासा शैतानी करतोय किंवा मुलांशी बोलतोय किंवा जोक सांगतोय, पण हे नॉर्मल गोष्टी असतात। आम्ही तेव्हा त्यांना म्हटलं, मॅडम मुलं आहे ती शैतानी करणारच, आम्ही त्यासाठी तर तुमच्या शाळेत पाठवतोय। पण त्याच्यानंतरही त्या मुलांना म्हणजे 3-4 आर्यमान असेल किंवा दक्ष असेल, यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला होता। पण 4 दिवसापूर्वी एक टीचरनी याला सांगितलं की आता हा 10वीला आहे आणि शाळेला 20 गुण असतात, त्यामुळे आम्ही पण जास्त शाळेची काही बोलत नव्हतो। मग मला याने सांगितलं, म्हटलं आपण 10वी नंतर शाळा बदलू, आपण असू दे आता एवढे वर्ष सांभाळून घ्या, आता 10-15 दिवस राहिले करून घ्या। पण 4 दिवसापूर्वी ज्या मॅडमनी सांगितलं की तुझ्या आता पॅरेंट्सना बोलू, आम्ही TC देऊ, तेव्हापासून तो जास्त परेशानीत असावा। आणि काल त्यांच्या शाळेमध्ये एक ड्रामाचा असा चालू होता, त्याच्यामध्ये तो पाय घसरून पडला। त्याच्यावर टीचरने आरोप लावला की तू पाय घसरून नाही पडला, तो मुद्दाम पडलास। कधी आत्महत्या घडलेला त्या दिवशी शाळेत झाला। आणि मग त्याने सांगितलं, मॅडम मी नाही पडलो। तो रडायला लागला, तरी पण टीचर म्हणली ये तेरा और ड्रामा है वो छोड़ दे, मेरे को पता है, तू रोने का नाटक मत कर और तेरे रोने से मुझे कुछ फरक नहीं पडेगा। आणि यावेळी ज्या प्रिन्सिपल आहेत अपराजिता पाल, ह्या तिथंच होत्या, पण त्यांनी काही केलं नाही। आणि 4 दिवसापूर्वी युक्ती माझा यांनी त्यांना धक्काही दिला होता शाळेमध्ये, पण आम्ही ठीक आहे इग्नोर केलं होतं, पण ते शाळेने करायला नाही पाहिजे। त्याने जी सुसाईड नोट लिहिलेली आहे ती FIR मध्ये आम्ही जोडलेली आहे। म्हणजे तो खूप मॅच्युअर मुलगा होता, त्याने जे स्वतःच सॅक्रिफाईस झालाय तो, त्याने लिहिले की मला न्याय हा आहे की बाकीच्या मुलांच्यावर हे शिक्षकांनी असा अत्याचार करू नये, हाच माझ्यासाठी न्याय आणि हीच माझी मागणी आहे शेवटची। त्यामुळे आमची इच्छा आहे की त्याला समाजाने न्याय द्यावा। हे सगळं जे घडामोडी झाल्या, थोडंसं त्याला कुठेतरी अपमानास्पद वाटलं असावं, या सगळे तुमच्या कानावर घातलं होतं बाबा? नाही, हे जे झालं काल ते सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसमोर झालं, त्यामुळे त्याला तो अपमान फील झाला। अगोदर आम्हाला सांगत होतं की टीचरच्या कंप्लेंट्स आहेत, पण आम्ही पण म्हणतो ना, टीचर्स पॅरेंट ते कंप्लेंट करतच जातात, त्या टीचर बालासाठीच बोलत असतील। पण जे सगळ्यांच्या समोर अपमान झाला
तो खूप मोठा अपमान झाला, तो त्याला सहन झाला नाही असं मला वाटतं. त्यानं काय तुम्हाला फोन केला होता त्यावेळी का नाही? नाही, त्याच्या आमच्या शाळेमध्ये फोन अलाउड नाही, त्यामुळे त्याने फोन वगैरे काही केलाच नाही. हेच कारण असावं असं तुम्हाला वाटतं, ज्या पद्धतीच्या अपमानास्पद नाही, 100% हेच कारण आहे. आणि शौर्यच्या आत्महत्येसंदर्भात त्याच्या काकांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूया. शौर्यचे चुलते आपल्या सोबत आहेत. एकतर अवयवदानाचा उल्लेख करतो मुलगा, म्हणजे तो तर मॅच्युअर दिसतोय प्रमाणात, पण तरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. तुमचं काय म्हणणं? जर का एक 16 वर्षाच्या मुलाला थोडा समजदार होतो आणि शिक्षक वर्गामध्ये सगळ्यांच्या समोर त्याला अपमानित करत असतील, तर तो त्याला आत्महत्येला प्रवृत्त होत होतो की बाबा मी काय करू, शिक्षकाने माझ्या समोर अपमान केला, मी मुलांच्या पुढे कसं जाऊ, शिक्षकांच्या याच समोर कसं कारणात जाऊ? सगळं आणि त्याला सगळ्यात महत्वाचं कारण हे शिक्षक आहेत. माझा भाऊ कोल्हापूरला होता आणि मी मुंबईत होतो. त्या फ्लाईटनं बरोबर पोहोचल्यानंतर त्याच्या मित्रांना मी बोलवून घेतलं दिल्लीमध्ये. आणि दिल्लीमध्ये मित्रांनी त्यांच्या सांगितलं की आज दिवसभर त्यांनी कहाणी सांगितली की असं असं झालंय, की आज शौर्य बरोबर या गोष्टी घडलेत. त्यानंतर मग 100% ज्या शिक्षकांनी त्याला टॉर्चर केलं त्या शिक्षिका जबाबदार आहेत. आणि मी त्या शिक्षकांना एक रिक्वेस्ट करतो, त्यांनी त्यांची मुलाकडे बघावं की त्यांच्या मुलाला अशा कुठल्या शिक्षकांना वागणूक देऊन त्याने जर आत्महत्या केली तर काय गुजरतं हे त्यांनी बघावं. आणि असं इथून पुढे कुठल्याही विद्यार्थ्यावर किंवा विद्यार्थिनीवर असे आक्षेप किंवा असे टॉर्चर करण्याची पद्धत सोडून द्यावी. तुमच्या शाळेमध्ये मुलगा जर व्यवस्थित वागत नसेल तर त्यांना तुम्ही काढून टाका पालकाला बोलून, पण असं करू नका की आम्ही आज आमच्या घरातला एक खुदकरू चांगला मुलगा आम्ही गमावला आणि इथून पुढे असं कुठल्या कुटुंबावर असा प्रसंग येऊ नये एवढीच मी विनंती करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.